नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मसुरीची डाळ कांदा बनवणार आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे। मसुरीची डाळ ही खाण्यासाठी खूप छान लागते आणि टेस्टी लागते। इथे मी 1 बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये 1 वाटी मी डाळ घेऊन आपण त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया। डाळ धुतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 20 मिनिटं ही डाळ आपल्याला भिजू घालायची आहे। इथे आपण बघू शकता 20 मिनिटांनंतर आपली डाळ छानपैकी भिजलेली आहे। त्यानंतर मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे। 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे। लसूण ठेचून घेतलेला आहे। हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, धनिया पावडर आणि कांदा मसाला घेतलेला आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। मी अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घातलेली आहे। अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। जिरा आणि मोहरी छानपैकी तडतडत आहे। त्यानंतर मी कुटलेला जो लसूण आहे त्यामध्ये ते टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली मिरची आपली छानपैकी झालेली आहे। आता आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहे। कढीपत्ता छानपैकी आपला परतलेला आहे। आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांदा आपल्याला छानपैकी सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला हा कांदा कलसून घ्यायचा आहे। इथे आता आपण बघू शकता आपला कांदा छानपैकी झालेला आहे। त्यामध्ये आपले हे मसाले टाकून घेऊया। मसाले टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी त्याला मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने हे सर्व मसाले मी मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण त्यामध्ये भिजलेली डाळ आहे ती त्यामध्ये टाकून घेणार आहे। भिजलेली डाळ टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी त्याला एकजीव करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण आता चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण कमी गॅसवर आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटं आपले झालेले आहे। इथे आपण बघू शकता आपली डाळ छानपैकी झालेली आहे। आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे। मसूर डाळ ही झणझणीत और चटपटीत अशी आपली तयार झालेली आहे। चला तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच घरी एकदा करून बघा आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।